हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर। मी आज कंदी पेढे बनवते। त्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलंय। एकूण 2 वाट्या दूध घेणार आहे मी। हे बघा, आणखी ही दुसरी वाटी, असे 2 वाट्या दूध घेतलंय। आता हे दूध गरम करून घेते। घरच्या घरी मावा बनवून त्याचे मी पेढे बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। दोन वाटीचं 1 वाटी दूध असं गरम करून कमी करून घ्यायचं। हळूहळू ढवळत राहायचं मध्ये मध्ये। आणि 2 वाटीचं 1 वाटी दूध आटवून करायचं। दूध आटल्यावर 1 वाटी दूध झालं ना राहिलं की मग पुढची कृती करते। सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि नंतर मग मीडियम ठेवायचा। हे बघा, दूध आटत आलंय। घट्ट घट्ट होत जातंय। दूध आटत आलंय। 2 वाट्याचं दूध आटून 1 वाटी झालंय बघा। आता हे थंड करायला ठेवते। पूर्ण थंड झाल्यावर पुढची कृती करते। झटपट होणारे मोदक आहेत। कंदी पेढे नाही, कंदी मोदक बनवते। कंदी पेढे पण होऊ शकतात याचे आणि मोदक पण होऊ शकतात, असं काही नाही। पण याचे मी मोदक बनवणार आहे। गणपती बाप्पाचे 11व्या दिवशी नैवेद्य दाखवते आहे। 11व्या दिवशीच्या नैवेद्यासाठी गणपतीचे आवडते मोदक बनवते। हे बघा, 2 वाटीचं 1 वाटी दूध झालं आहे आटून। आता मी गॅस बंद करते आणि एकदम गार करून घेते। एक चमचा साजूक तूप घालून घेते। साखर घालते 3 चमचे। साखर आणि तूप चांगलं वितळलंय। त्यामध्ये मिल्क पावडर घालते 1 वाटी। ही दुसरी वाटी, 2 वाट्या मिल्क पावडर घातली आहे। 2 वाटी दूध आटवून 1 वाटी दूध केलं आणि त्यामध्ये ह्या 2 वाटी मिल्क पावडर घातली आहे। सुरुवातीला मी बोलली कंदी पेढे म्हणून, पण पेढे नाही, मी हे मोदक बनवते। चुकून मी कंदी पेढे बोलली। पेढे पण बनवता येतात ह्याचे, पण मी मोदक बनवणार आहे। मिल्क पावडर घातल्यावर आता गॅस परत मी चालू केला आहे। सगळा गोळा एकत्र येईपर्यंत ढवळत राहायचं मंद गॅसवर। घरच्या घरी मावा बनवून त्याच्यापासूनचे मोदक बनवते। बारीक गॅसवर सतत ढवळत राहायचं। आणि आता हा गोळा होत आलाय बघा। इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। पिस्ता आणि बदाम घेतले आहेत।
ड्रायफ्रूट्स घालून घेते, बदाम घालून घेते. घट्ट गोळा झाला आहे. आता गॅस बंद केला. इथे मी एका साच्याला तूप लावून घेते. हे बघा, पिस्त्याचं काप टाकते. एकूण याला अर्धा तास लागतो पूर्ण दूध आटवून सगळं करायला. मी सांगणार नाही की 5 मिनिटात होणारी झटपट रेसिपी आहे असं मी नाही सांगणार. मी खरं तेच सांगते. बरोबर त्याला अर्धा तास लागला. झटपट होणारी बाप्पाचा असा नैवेद्य आहे, आवडता नैवेद्य. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते. आणखीन एक बनवून दाखवते. इथे एक पिस्त्याचं काप ठेवते, याला पण एक ठेवते. घरच्या घरी मावा बनवून त्याचे मोदक बनवले आहेत. बघा कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी जरा पूर्ण बघा प्लीज. एक्स्ट्रा असं हे असतं सारण ते बाजूला करायचं. हे बघा, कसे झाले मोदक नक्की कमेंट करून सांगा प्लीज. कसे झाले मोदक नक्की कमेंट करून सांगा प्लीज.